मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेंची निवड बेकायदेशीर, कुठल्याही गोष्टीची किंवा संघटनेची शहानिशा न करता शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद. विधिमंडळात फूट पडली, आयोगानं मान्यता दिली, नंतर एकनाथ शिंदे सत्तेत आले. अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता बनवली जाऊ शकते. ही सरळ लोकशाहीची थट्टा आहे, सिब्बल यांचा घणाघात. निवडणूक आयोगावर पूर्णपणे राजकीय दबाव, अधिकाराच्या बाहेर जाऊन फुटीर गटाला बेकायदेशीर मान्यता दिली. सुनावणी न घेता आयोगानं फुटीर गटाला पक्ष आणि चिन्ह दिलं. संजय राऊतांचं टीकास्त्र. ठाकरेंच्या वकिलांकडनं निवडणूक आयोगाला विलन ठरवण्याचं काम सुरू. आयोगावर खापर फोडण्याचं काम सुरू आहे. आमचा युक्तिवाद सुरू झाल्यानंतर तुम्हाला खरं काय ते कळेल, नरेश म्हस्केंचा दावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरच्या सुनावणीत आता अंतिम टप्प्यात. उद्या कपिल सिब्बल पुन्हा युक्तिवाद करणार. आमदार अपात्रतेवरती कोर्टात युक्तिवाद करणार. राज्यसभेचं तिकीट मिळत नव्हतं तेव्हा संजय राऊतांनी रश्मी ठाकरे यांना शिव्या दिल्या होत्या. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा खळबळजनक आरोप. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून राऊतांनी बैठक घेतल्याचाही दावा. तर एकनाथ शिंदेंविरोधात सर्वाधिक तक्रारी नरेश म्हस्केंनी केल्या होत्या. शिंदे ठाण्यात भ्रष्टाचार करतायत असं म्हस्के म्हणायचे. संजय राऊतांचा निशाणा. ठाकरेंना सीएम होऊ देऊ नका म्हणून राऊतांनी बैठक घेतली होती. राऊतांनी उद्धव ठाकरेंना विरोध करायला लावला होता. संजय राऊतांच्या आरोपांवरती नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. टॉप 9 मोठ्या घडामोडी बघूयात. खासदारांची दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक. बैठकीला लोकसभेतील 7 खासदारांची उपस्थिती. खासदार बाळामामा म्हात्रे बैठकीला अनुपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर बैठकीला महत्व. मतदारसंघातील कामांचा पवारांनी आढावा घेतल्याची अमोल कोल्हेंची माहिती. दिल्लीमध्ये जलसंधारण संदर्भात राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंचा एकाच गाडीतला प्रवास. जलसंधारण मंत्री CR पाटलांच्या उपस्थितीत बैठक होती. नीट परीक्षेवरील चर्चेसाठी सरकार तयार. गृहमंत्री अमित शहा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र. विरोधी पक्षांच्या मागणीनुसार सरकार चर्चेस तयार असल्याचं पत्रात नमूद. अमित शहांकडनं सभागृहात उपस्थित राहून विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. विरोधकांनी चर्चेसाठी पत्र द्यावं, उत्तर द्यायला तयार. लोकसभा अध्यक्षांना प्रश्नांबाबत पत्र द्यावं. उद्या 3 वाजेपर्यंत उत्तर देऊ. कोण पळून गेले ते लोक ठरवतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विरोधकांवरती पलटवार. गृहमंत्री अमित शहा फक्त लेक्चर देत आहेत. पॅलेट गन चालवण्याचे आदेश कोणी दिले? विद्यार्थ्यांवरती कारवाईचे आदेश शहांनी दिले असल्यास राजीनामा द्यावा. राहुल गांधी आक्रमक. अमित शहा संसदेत चर्चेला तयार पण विरोधकांना राजकारण करायचंय. शहा काँग्रेसला उघडं पाडतील याची विरोधकांना भीती. उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा. वर्षा निवासस्थानी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये भेट. दोघांमध्ये 25 मिनिटं चर्चा. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक सुद्धा उपस्थित होते. अमित शहा संसदेतून का पळतायत? शहांनी संसदेत येऊन लाठीचार्जसाठी माफी मागावी. पॅलेट गनच्या गोळीबाराचे आदेश शहांचे होते. CJPच्या अभिजित दिपकेंचा आरोप. जंतर मंतरचा दुसरा सीझन लवकरच सुरू होणार. सोशल मीडियावरील प्रश्नांवरती काँग्रेस जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचं सूचक विधान.